नमस्कार. आपले स्वागत आहे ज्योती व्लॉग्सवर, जिथे आपण अनुभवतो आत्मशांती, आध्यात्मिकता आणि प्रेरणादायक प्रवासाचे क्षण. आज आपण घेणार आहोत एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव, महाअवतार बाबाजी गुफेच्या प्रवासात. चला तर मग सुरू करूया पवित्र यात्रेला. आमचा प्रवास सुरू झाला पुण्याहून. आम्ही कॅबने मुंबईला गेलो आणि तिथून मुंबई सेंट्रलहून काठगोदामसाठी ट्रेन पकडली. काठगोदाममध्ये आमचा क्रियायोग ग्रुपचे इतर साधक भेटले. जवळपास 40 साधक एकत्र आलो. त्यानंतर बसने आम्ही पोहोचलो कुकीचिन्हा गावात आणि आम्ही जोशी गेस्ट हाऊसमध्ये आमची राहण्याची सोय होती. पहिला दिवस खूपच पावसाळी होता. हवामान निसर्गाच्या नादात न्हालेलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशानं स्वागत केलं. वातावरण खूपच आल्हाददायक झालं. सकाळी साधना, बेलाचा रस आणि स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरी झाली. नंतर सात्विक नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं सात्विक भोजन. मन, शरीर आणि आत्मा तृप्त झाले. संपूर्ण 3 दिवस ध्यान, भजन, सत्संग यामध्ये इतके रमलो की वेळ कसा गेला ते कळलंच नाही. त्यानंतर महत्त्वाचा क्षण आला, महाअवतार बाबाजींच्या गुफेची भेट. त्या दिवशी आकाश निळशार, हवामान प्रसन्न आणि गुफेचा परिसर अगदी शांत होता. ही गुफा राणीखेतच्या डोंगरामध्ये वसलेली आहे आणि ते पोहोचण्यासाठी थोडीशी चढाई करावी लागते. पण या प्रवासात एक विशेष समाधान आहे. रस्ता ओढला, निसरडा आणि थोडा खडतर होता, पण आमची जिद्द मजबूत होती आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी काठ्या घेतल्या. त्या पायवाटेवर चालताना प्रत्येक पाऊल एक ध्यान होतं, जणू बाबाजींच्या चरणापर्यंत पोहोचण्याचा एक तपस्वी प्रयत्न. निसर्गही त्यात प्रवासात साथ देत होता. हिरवळ, थंड वारा आणि मनात उत्साह होता.
निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू झाला. आमच्या ग्रुपमध्ये अनेक वयस्क साधक होते, काही 60पेक्षा जास्त वयाचे. तरी त्यांचा उत्साह, श्रद्धा आणि साधनेची तल्लीनता पाहून आम्हा सर्वांना प्रेरणा मिळाली. डोंगर पायवाटेने, ध्यानात, भजनात ते अगदी तरुण साधकाप्रमाणे सहभागी झाले. खरोखर आध्यात्मिक ऊर्जा वयाशी नाही, भावनेशी जुळलेली असते हे खरे. बाबाजींच्या गुफेच्या वाटेवर निसर्गाचं एक वेगळंच रूप अनुभवायला मिळालं. त्याचबरोबर आम्हाला श्वानाने पण साथ दिली. जसं का तसा तो आमचा सोबतीच आहे. गुफेपर्यंत आम्हाला सोडायला, आमची रक्षा करायला साथ देत होता. चहूबाजूंनी दाट हिरवाई, कुसुम फुलांची मंद गंध पसरलेली हवा, पायथ्याशी वाहणारे लहानसे झरे आणि ओलसर मातीचा शांत गंध, आकाशात जमलेले ढग, पण त्यातूनच अधूनमधून उन्हाची कोवळी किरणं खाली येत होती. झाडामधून वारा हळूच डोळत होता. पक्ष्यांची गुजगोष्टी कानावर येत होत्या. जणू संपूर्ण निसर्गच आमच्यासोबत ध्यानात मग्न झाला होता. त्या वातावरणात चालणं म्हणजे पावलोपावली एक अनाथ ध्यानच होतं. गुफेकडे जाणारा रस्ता शांत, निसर्गमय आणि मुक्ततेची अनुभूती देणार होता. जणू काही त्या रस्त्यावर चालताना आपलं मन प्रत्येक पावलागणिक मोकळं होतं. त्या वाटेवर कुठलीही घाई नाही, कुठलीही भीती नाही, फक्त एक अनामिक शांतता आणि अंतरात्म्याकडून उमटणारी स्वातंत्र्याची अनुभूती. आम्ही सर्व चालत असताना अचानक एक अगदी सूक्ष्म पण असं देव असा नाद ऐकू येऊ लागला. तो कोणत्याही बाह्य सूत्राचा नव्हता. जणू तो नाद
अंतरातूनच उमटत होता. शांत, सात्विक आणि अत्यंत प्रकाशमान. तेच ते अनाद नाद. जणू बाबाजींच्या कृपेने त्या दिवशी आम्हाला तो अनुभव मिळाला. त्या नादात विलीन होताना वेळ, काळ आणि विचार हे सगळंच विसरून गेलो. गुफेत प्रवेश करताना एक विलक्षण शांती जाणवली. बाहेरील आवाज थांबले, मन थांबलं, श्वास मंदावला. आम्ही सर्व साधक तिथे ध्यानस्थ बसलो. अंधार असूनही आत प्रकाश जाणवत होता. जणू बाबाजींची उपस्थिती अनुभवत होतो. काही क्षणाने विचार नाही, शरीराची जाणीव नाही, फक्त एक नाद, एक शांत कंपन आणि एक विलीनता. गुफा नव्हती, फक्त एक जागा. ती एक ऊर्जास्थान होती. ध्यान करताना असं वाटत होतं आपण कुठे आहोत यापेक्षा आपण कोण आहोत याचं उत्तर मिळालं आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. तुम्हाला आमचा महाअवतार बाबाजी गुफेचा प्रवास कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ज्योती व्लॉग्सला. थँक्यू. लव यू.